हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत एक खास पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे मूग डाळीचा हलवा। तो पण अगदी हलवाई सारखा मऊ आणि दाणेदार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ह्यासाठी लागणारं साहित्य बघूया। एक मोठी वाटी मुगाची डाळ, एक छोटी वाटी साखर, ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीप्रमाणे, 3 ते 4 चमचे रवा जाडसर घेतला इथे मी, 2 ते 3 विलायची, साजूक तूप, 1 वाटी मुगाच्या डाळीला इथे 2 वाटी पाणी घेतलंय मी। सगळ्यात आधी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि एक 3 ते 4 तास भिजवत ठेवायची। डाळ भिजवून झाल्याच्या नंतर त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि एका सुती कपड्यावर पूर्ण सुकी करून घ्यायची। कढईत थोडंसं तूप टाकून ड्रायफ्रुट्स शॅलो फ्राय करून घेऊया। छान असे बारीक गॅसवर गोल्डन होईपर्यंत हे व्यवस्थित परतवून घ्यायचे। अशा पद्धतीने आता गॅस बंद करायचा आणि शॅलो फ्राय झालेले ड्रायफ्रुट्स साईडला काढून घेऊया। त्याच कढईमध्ये सुकवून घेतलेली मुगाची डाळ पण परतवून घेऊया। आधी थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि मग सुकवून घेतलेली डाळ टाकून घ्यायची। मीडियम गॅसवर हलकासा कलर बदलेपर्यंत ही डाळ परतवून घ्यायची। डाळ परतवून घेत असताना गॅस कसल्याच प्रकारे मोठा करायचा नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, मूग डाळीचा हलवा हलवाईसारखा होण्यासाठी डाळ 4 ते 5 तास भिजवत ठेवलीच पाहिजे। डाळ छान परतवून झालीये, ती थंड होईपर्यंत एका भांड्यामध्ये 2 वाटी पाणी घ्यायचं आणि विलायची टाकून घ्यायची। सोबतच 1 वाटी साखर, इथे तुम्ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता, पण हा मूग डाळीचा हलवा चवीला गोडच छान लागतो, त्यामुळे साखरेचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं। बारीक गॅसवर पाण्यामध्ये साखर व्यवस्थित एकजीव करून घ्यायची। पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा। एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि रवा टाकून हा छान परतवून घ्यायचा। अशा पद्धतीने थंड करून झालेली डाळ मिक्सरमधून अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायची। वाटताना थोडीशी जाडसर राहिली की हलवा मस्त असा दाणेदार होतो। मंद गॅसवर तुपामध्ये व्यवस्थित ही परतवून घ्यायची। हलवा बनवत असताना साजूक तुपाचा वापर थोडासा जास्त करायचा, त्यामुळे हलवा अजून जास्त छान होतो। तुपात फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाले की ह्यात पाणी टाकून घेऊया गरम केलेलं। मीडियम गॅसवर हे सगळं एकजीव करून घ्यायचं। इथं मी 1 वाटी मुगाच्या डाळीला 2 वाटी पाणी वापरलेलं आहे। तुम्ही 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध असं पण प्रमाण वापरू शकता। आता 5 ते 7 मिनिट झाकून व्यवस्थित वाफवून घ्यायचा हलवा। तयार आहे आपला मूग डाळीचा हलवा। मूग डाळीचा हलवा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच नवीन एका डिश सोबत। तोपर्यंत बाय बाय।